नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बीएमसीचा निकाल लागलेला आहे. बहुप्रतीक्षित असा निकाल होता. हा निकाल जर आपण थोडक्यात अनालिसिस केला तर यावरनं बरेचसे मुद्दे पुढे येतात. काही विद्यार्थ्यांनी कमेंट आणि कॉल पण केले की सर यावरती तुम्ही एखादा व्हिडिओ घ्यायचा. सो आज सकाळपासून त्याच्यावरती जरा काम करत होतो आणि वेगळे पण काम असल्यामुळे थोडा लेट झाला. मग थोडंसं अनालिसिस करतो आणि तुम्हाला सांगतो की यामध्ये तुमची निवड होऊ शकते का, कसं चेक करायचं, निवडीची प्रोसेस काय असते थोडक्यात समजून घेऊया आपण. आणि फायनल निवड यादी, प्रत्यक्ष यादी कधी येईल, डीव्ही कधी होईल आणि तुमची नियुक्ती कधी होऊ शकते त्यावरती थोडंसं भाष्य करतो. रिसेंटली काही आठवड्यापूर्वी कंटिन्यू बीएमसीमध्ये बोलणं होत होतं. निकाल लावण्यासंदर्भात बरेचसा मागोवा घेतला होता आणि निकाल हा लागलेला आहे. सो आता कार्यकारी सहाय्यक नंतर आपल्याला निरीक्षकाची पण वाट बघावी लागणार आहे. पण याचा निकाल जर लवकर लागला तर काही विद्यार्थी जर इथे सिलेक्ट झाले तर निरीक्षकमधनं बाहेर पडतील किंवा गट कच्या पण एक्झामचा रिझल्ट जर फायनल होत आला त्यातनं बाहेर पडतील. म्हणजे हे निकाल सगळे एकाच वेळेस आले तर गडबड होऊ शकते. निकाल जर टप्प्याटप्प्यावर लावून घेतले आणि पॉईंट ऑप्टिंग आउटचा ऑप्शन जर दिला मुलांना तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना इथे संधी पण मिळू शकते. पण हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यावर सुद्धा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. तुम्ही जर असाल, तिन्ही ठिकाणी असाल किंवा तुमचे मित्र असेल, त्यांना पण सांगा की तिघांपैकी एक पद घे, बाकी ठिकाणी बाबा तू ऑप्टिंग आउट हो किंवा डीव्हीला जाऊच नको, जेणेकरून काय होईल प्रतीक्षा यातले विद्यार्थी पुढे येणार आहे. सो याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ घेऊन बोलतो. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला तुमच्याकडून ते पॉईंट भेटतील आणि त्याच्यावरती मी पुढचा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी मी घेतो. तुमचे प्रश्न काय असेल तर. आता आपण समजून घेऊया की नॉर्मलायझेशन नंतरचा हा निकाल लागलेला आहे. हा निकाल म्हणजे फक्त तुमचे मार्क कळालेला आहे, म्हणजे मेरिट कळलंय, तुमचे मार्क कळले तुम्हाला, बरोबर आहे. पण असं काय त्यांनी दिलेलं नाही तुम्हाला म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरनी, म्हणजे सगळा टॉपर कोण मग कोण ते आपल्याला करायला लावलेलं आहे. आणि सोशल मीडियाला हे ॲप करून काहींनी पाठवलेलं पण आहे. दुसरं काय की हा निकाल लागला याच्यानंतर आता कसं सिलेक्शन होणार आहे, म्हणजे याच्यात कॅटेगरी त्यांनी दाखवली का बरं. पहिली गोष्ट नाही, कॅटेगरी दाखवलेली नाही आहे. फक्त नाव आहे, तुमचा निकाल दिला आहे, तुमचे मार्क काढून तुमचा निकाल दिलेला आहे. सो तुम्हाला किती मार्क पडले, म्हणजे जेवढ्यांनी एक्झाम दिले ते सगळ्यांचे मार्क तुम्हाला कळत आहे. मग आता सिलेक्शन सगळ्यांचं नाही आहे, त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आहे. आता त्यामध्ये बघा, समांतर आरक्षणाचा आपण जर विचार केला तर काही विद्यार्थ्यांना कमी मार्क आहे, म्हणजे अगदी 80-90 जरी असेल तरी तो विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतो. 80-90 वाला आहे, समांतर आरक्षण बद्दल मी तुम्हाला बोलतोय. आणि काही विद्यार्थ्यांना 130-135 आहेत पण तरी सिलेक्शन होऊ शकणार नाहीये. मग आता हे जर बरोबर आहे, जर त्यात जसा IBPS पॅटर्न असतो, IBPS जो निकाल लावतो त्या निकालामध्ये ते काय करतात, तुमचं समांतर आरक्षण पण मेन्शन करतात. पण इथे तसं काही समांतर आरक्षण मेन्शन केलेलं नाहीये. सो याच्याबद्दल आपण फक्त काय अंदाज लावू शकतो. सो अंदाज पण मी तुम्हाला देतो काय होणार आहे, तुमचं निवड होणार कसं कळणार बघा. ही सूचनापत्र आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे 1846 पदांसाठी भरती झालेली आहे. आणि याची आता ही नॉर्मलायझेशन वर्किंग डॉक्युमेंट आणि परीक्षेचा निकाल पुढील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे. म्हणजे नॉर्मलायझेशन त्यांनी केलेलं आहे, पण नॉर्मलायझेशनचं वर्क त्यांनी कसं केलंय विथ प्रूफ किंवा त्याला म्हणूया आपण फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे आणि परीक्षेचा निकाल त्यांनी लावलेला आहे. तर या संदर्भात आपण माहिती घेऊया. बघा, यामध्ये तुम्हाला दिसतंय की हा त्यांनी दिलेला मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड फॉर स्कोअर नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला दिलेला आहे. आणि ह्या प्रत्येक गणितीय आकड्यांचा अर्थ काय होतो तो पण त्यांनी इथे सांगितलेला आहे. तर तुम्हाला वाटलं की मला माझे कॅल्क्युलेशन करायचं, कसे मार्क यांनी दिलेले मला, सो यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. या प्रत्येकाचा अर्थ आणि ते कसं काढायचं ते पण त्यांनी दिलेलं आहे. बघा, त्यांनी प्रत्येकाचा नंबर किती आहे, रिमार्क किती, बघा या व्हॅल्यू ॲब्रिव्हिएशनचा व्हॅल्यू ही आहे, याची व्हॅल्यू ही आहे, याची व्हॅल्यू ही आहे, ही काढलेली आहे त्यांनी, शिफ्ट वाईज काढलेली आहे. बघा, याला आपण म्हणतो की ॲव्हरेज मार्क ऑफ द टॉप 1.1%. आता हा सगळा फॉर्म्युला मी एक्सप्लेन करत नाही, याच्यावरती ऑलरेडी माझा सेपरेट व्हिडिओ आहे. सो याच्यावर जास्त मी एक्सप्लेन करत नाही. हा फॉर्म्युला फक्त माहितीसाठी त्यांनी दिलेला आहे. आणि त्यांनी हे पण सांगितलं की बॅच वाईज व्हॅल्यूज टेबल त्यांनी दिला आहे. म्हणजे काय दिलेलं आहे, सपोज 2 डिसेंबरला शिफ्ट 1 होती, मग यावेळेस नंबर ऑफ टोटल प्रेझेंट कॅन्डिडेट किती होते पर शिफ्ट, या शिफ्टला किती होते, टोटल महाराष्ट्रामधून 4725 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली. मग मीन व्हॅल्यू पर शिफ्ट, म्हणजे ह्या शिफ्टचा मीन व्हॅल्यू, म्हणजे या शिफ्टमध्ये हे जे उमेदवार आहे याचा टॉपर जो होता तो टॉपर आणि याचा लोअर जो होता तो यांचा मीन काढलेला आहे. आणि तो मीन आहे 113.35450, बरोबर. त्यानंतर स्टँडर्ड डिव्हिएशन व्हॅल्यू पर शिफ्ट त्यांनी स्टँडर्ड डिव्हिएशन व्हॅल्यू वापरली. ती व्हॅल्यू तुम्हाला मी पाठीमागे दाखवली आहे.
ॲव्हरेज 0.1% टॉपर काय आहे ते पण दिलेलं आहे. सम ऑफ द मीन अँड स्टँडर्ड डिव्हिएशन पर शिफ्ट M-IQ, या सगळ्या व्हॅल्यू प्रत्येक शिफ्टनुसार आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला टाकून ही माहिती काढू शकता तुम्ही. ओके. हां, आता हे प्रत्येक शिफ्टचे बघा, अगदी कधीपर्यंत झाली, एक्झाम तुमची 12 डिसेंबरपर्यंत झालेली आहे आणि प्रत्येक शिफ्टला ॲव्हरेज 3,500 हजार विद्यार्थी होते. त्यानंतर त्यांनी हा फॉर्म्युला एक काढून पण दाखवला बघा, एक व्हॅल्यू काढून दाखवली त्यांनी, यामध्ये व्हॅल्यू काढून दाखवली. तुम्हाला वाटलं एखाद्याला काढायची तर तुम्ही या पद्धतीने काढू पण शकतात. आता प्रश्न जे मुलांचे आहे ना सर, एकच शिफ्ट होती, बरोबर, एकच शिफ्ट होती, पण झालं काय, त्या एकाच शिफ्टला माझ्या काही मित्रांचे त्या शिफ्टनुसार काहींचे मार्क वाढले आणि काहींचे कमी झाले, असं कसं काय होईल सर, असाही प्रश्न बरेच जण विचारत आहे. सो हा आता नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला थोडा लक्षात घ्यावा लागणार आहे. आणि या फॉर्म्युला सुप्रीम कोर्टाने पण मान्यता दिलेली आहे, म्हणजे या संदर्भात पाठीमागे केसेस पण झाल्या होत्या आणि त्या केसेसच्या निकालामध्ये IBPS TCSचा हा जो नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आहे, या बाजूने कोर्टाने निर्णय दिला होता. सो हा गृहीत धरूनच हे सगळे मार्क आलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या जागेवरती अगदी बरोबर आहे सर, हे आम्हाला कुठेतरी असं वाटतं की काहीतरी गडबड आहे, गोंधळ आहे, एवढं कसं असतं सर, 8 मार्क चुकले, 8 मार्कांचे 8 प्रश्न चुकले, त्याचे मार्क वजा केले, त्याचे मार्क दिले गेले, नॉर्मलायझेशन असं केलं, हे सगळं आम्हाला गोंधळ वाटतोय, असा प्रश्न बऱ्याचशा मुलांनी विचारलेला आहे. इतके जास्त मार्क वाढू शकतात का? काही विद्यार्थ्यांचे 10-10, 15-15, 30-30 मार्क पण वाढलेले आहेत, असे मुलांच्याही कमेंट आहे आणि तुम्हाला याच्यात पण काही दाखवतो. एवढे मार्क वाढू शकतात का? म्हणजे 100 मार्क होते आणि त्याला डायरेक्ट 120, 125, 130, 133 पर्यंत गेलेले, असं होऊ शकतं का? सो हा नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला थोडा आपण समजून जर घेतला, तुम्ही जर यूट्यूबला सर्च केलं, मी एक्सप्लेन केला हा फॉर्म्युला, एकदा तो बघा तुम्ही, त्या सगळं डिटेल मी सांगितलेलं आहे, ते मीन काढतात सगळ्या गोष्टींचा आणि तो फॉर्म्युला वापरतात. म्हणजे असं होऊ शकतं की एखाद्याला पेपर खूप सोपा गेला आहे आणि एखाद्याला खूप अवघड गेला आहे, मग त्याचाही मीन काढावा लागेल ना. मग अवघड गेला, ह्या शिफ्टला अवघड क्वेश्चन पेपर होता, ह्या शिफ्टला सोपा क्वेश्चन पेपर होता, असं होऊ शकतं. एखाद्या शिफ्टला एखादा सब्जेक्ट सोपा, एखाद्या शिफ्टला तोच सब्जेक्ट अवघड होता. सो ह्या सगळ्यांचं मीन डेरिव्हेशन काढलं जातं. इतके कमी पण होऊ शकतात का? यस, काहींचे कमी पण झालेले आहे, ज्यांना 120, 130 होते त्यांच्या 90, 195, 110 पर्यंत येऊन लागलेले, म्हणजे कमी झालेले आहे. सो नॉर्मलायझेशन जे आहे, हा फॉर्म्युला थोडा समजून घ्यावा लागेल आपल्याला. हा नो डाऊट, ते 8 प्रश्न जे एका शिफ्टचे चुकलेले होते त्याबद्दल त्यांनी क्लॅरिफिकेशन द्यायला पाहिजे खरं म्हणजे, कारण 8 प्रश्न म्हणजे 16 मार्कांचा प्रश्न आहे. सो तो एक प्रश्न अधांतरितच आहे, बघूया, त्यावर मी पाठीमागे बोलले होते व्हिडिओमध्ये पण. आता तुम्हाला मी समजून सांगतो की निवड होणार का तुमची, कट ऑफ काय लागेल. आता कट ऑफ मी प्रेडिक्शन अजिबात करत नाहीये, तुम्हाला माहिती आहे. प्रोसेस काय असेल थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, मात्र प्रोसेस काय असू शकते बघा, प्रोसेस नीट समजून घ्या. तुम्हाला पहिले मी त्यांचं जे नॉर्मलायझेशन बघा, ही एक सोशल मीडियाला ही लिस्ट फिरते बघा, त्याची डिक्रीजिंग ऑर्डर त्यांनी मांडलेलं आहे बघा. म्हणजे जो सगळ्यात टॉपर आहे, आता ही कुणी एकाने सोशल मीडियाला शेअर केलेली लिस्ट आहे. मी 100% ऑथेंटिकेट म्हणणार नाही त्याला, पण त्या शेअर केली ती लिंक तुम्हाला दाखवतोय, फक्त एकदा तुम्ही पण चेक करून घ्या. हा ऑब्जेक्शनच्या पूर्वी म्हणजे रॉ स्कोर त्याचा 168 होता. भालचंद्र, प्रल्हाद बंगाले यांचं 100% सिलेक्शन आहे, 100% आहे, टॉपर आहे. आणि प्रोरेटेड स्कोर होता 171.42 आणि वाढून तो झाला 197.17, म्हणजे जवळपास 18 मार्क काय झाली आहे, 18 पण नाही, किती वाढलीत, 28 मार्क वाढलेली आहे, जवळपास 28 नाही 26, किती 26 मार्क वाढली. तुम्ही लक्षात घ्यायचे किती मार्क वाढली आहे, 26. असं तुम्ही प्रत्येकाचं जर चेक केलं तुमच्या लक्षात येईल मार्क वाढलेली आहे. काहींची मार्क कमी पण झालेली आहे बघा, 173 होते, 191 पर्यंत गेलेली आहे. काहींची कमी पण झालेली आहे. ही लिस्ट तुम्ही बघू शकता. ही लिस्ट ज्यांनी शेअर केली आहे ते गरुडा म्हणून कोणी आहे, त्यांची गरुडा स्टडी लॅब म्हणून आहे, त्यांनी शेअर केलेली आहे. यामध्ये काहींची कमी पण झाली आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवतो बघा, कमी झालेलीची संख्या पण याच्यामध्ये आहे. आता हे टॉपर आहेत सगळे, त्यांची मार्क वाढलेलीच आहे. तुम्ही खाली खाली गेलात तर कमी पण झालेली मार्क तुम्हाला बघायला मिळतील बघा. हे टॉपर, आता टॉपर मध्ये हे सिलेक्शन कसं असणार ना ते थोडक्यात तुम्हाला मी सांगतो, कसं सिलेक्शन होऊ शकतं तुमचं बघा. मार्क खाली येते खरं म्हणजे 80, 90 असे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क हे कमी झालेली आहे, फारच खाली इथे. आता काही मुलांचे प्रश्न G9 आहे की सर आमचे मार्क कमी झालेली आहेत, याच्यावर तुम्ही काय सांगाल. तुम्हाला मी एकच सांगेल, हा फॉर्म्युला आहे बाबा, फॉर्म्युला अप्लाय करूनच ते होत आहे.
आता यामध्ये मी अगदी खाली घेऊन जातो, तुम्हाला टोटल किती मुलं होते तुम्हाला माहिती आहे एक्झामला, टोटल 89,000 किती 89,695. आता हा आकडा शेवटचा आपल्याला असा नाही बघता येणार, टोटल चेक करावं लागेल किती विद्यार्थी होते, हा पण आकडा नाही ऑथेंटिकेट. यांचे बघा 39 डायरेक्ट 0, हे 0 झालेत सगळे, बरोबर ना, हे 0 झालेले आहेत. तर ठीक आहे, इथे कमी झाले मार्क तुम्हाला बघायला मिळतील बघा लास्ट वर 60 मार्क होते 23 झालेले आहे. आता हे मुलांचे प्रश्न असणार आहे. 65 होते 29 झालेले आहे, 10 होते 29 झाले आहे, 69 होते 35 झालेले असे पण आहेत. आता मी तुम्हाला एक सिलेक्शनची प्रोसेस थोडक्यात सांगतो कशी असणार बघा. सपोज एखादा विद्यार्थी आहे, मी एक कॅन्डिडेट घेतो, फॉर एक्झाम्पल ओबीसी कॅन्डिडेट घेतला मी, ओबीसी समांतर आरक्षण फिमेल असेल. आता यांनी कसं चेक करायचं, आता लक्षात घ्या, यांना चेक करता येऊ शकतं फिमेल कॅन्डिडेटला, नावावरनं कळतो ना फिमेल आहे, फक्त कॅटेगरीवरनं काय मात्र सांगता येणार नाही. पण कसं, आता ही कॅन्डिडेट तुम्ही कोणतं घेऊ शकता, प्रकल्पग्रस्त घेऊ शकता, याला जोडी भूकंपग्रस्त घेऊ शकता, याला जोडी तुम्ही ऑदर जे आहे अनाथ घेऊ शकता, बरोबर ना, याला जोडी तुम्ही माजी सैनिक घेऊ शकता, नंतर या जोडी तुम्ही खेळाडू पण घेऊ शकता, बरोबर, हे सगळे खेळाडू. आता यामध्ये ओबीसी फिमेल मी एक्झाम्पल घेतलं, याला तुम्ही एससी घेऊ शकता, एसटी घेऊ शकता, त्यानंतर SBC घेऊ शकता, NTच्या सगळ्या जागा घेऊ शकता, EWS घेऊ शकता, SCBC पण घेऊ शकता. ओके, आता यामध्ये फिमेल जर असेल तर हिचं पहिलं सिलेक्शन कुठे होणार आहे, पहिल्यांदा सिलेक्शन तिचं विचार केला जाईल ओपन फिमेलमध्ये. कुठे होणार, ओपन फिमेलमध्ये. दुसरा विचार केला जाईल तिची कॅटेगरी ओबीसी आहे म्हणून ओबीसी फिमेलमध्ये, बरोबर, हे तुम्ही चेंज करू शकता कॅटेगरी तुमच्या कॅटेगरीनुसार. तिसरा विचार केला जाईल त्यांचा ओपन जनरलमध्ये, ओपन जनरलच्या जागा. आणि चौथा विचार केला जाईल ओबीसी जनरलमध्ये. म्हणजे तुम्ही किती जागांसाठी कॉम्पिट करताय, तर ह्या जागा बघा, ओपनच्या एकूण जागा किती आहे, तुमच्या कॅटेगरीच्या समांतर आरक्षणानुसार जागा किती आहे, ओपनच्या जनरलच्या आणि कॅटेगरी जनरलचा, असा तुमचा हा मॅप असणार आहे, किंवा या वेळी तुमचं सिलेक्शन होणार आहे. मग तुम्हाला तुमच्यावरती फिमेल कॅन्डिडेट किती आहे ते काउंट करावं लागेल. आता थोडा अंदाज तुम्ही याच्यावरून पण लावू शकता तुमच्यावरती किती फिमेल कॅन्डिडेट आहे आणि तुमचे ओपन फिमेल आणि ओबीसी फिमेल म्हणून किती आकडा होतो, यांची बेरीज करून मग याच्या आत जर तुमचा नंबर असेल, तुमचं सिलेक्शन 100%. तुम्ही हे सगळ्यांसाठी अप्लाय करू शकता याच्या आत तुमचं असेल तर. फक्त आता हे बाकीच्यांना तुम्हाला सांगता येणार ना प्रकल्पग्रस्त कोण आहे, नावावरनं तर कळणार नाहीये, भूकंप नाही कळणार आहे, अंशकालीन असेल, त्यानंतर अनाथ असेल, माजी सैनिक पण नाही कळणार आहे. इथे फिमेल फक्त कळू शकतं. बाकी IBPS कसा रिझल्ट लावतं, प्रत्येकाची कॅटेगरी दाखवतं, पण इथे त्यांनी कॅटेगरी दाखवली नाही आहे. सो काही अंदाज तुम्ही बांधू शकता की डिक्रीजिंग ऑर्डरनुसार तुमचा रँक किती येतो, त्यानुसार तुम्ही एक मला कमेंटमध्ये पण टाकून ठेवा, मी थोडा अनालिसिस करून त्याला उत्तर देईल आज उद्यामध्ये 24 तासामध्ये. सो कमेंटमध्ये टाका तुमची कॅटेगरी, तुमचे मार्क आणि तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला किती जागा शिल्लक आहे, म्हणजे कॅटेगरीच्या पण ओपनच्या ॲड करून सांगा. जसं मी तुम्हाला आता हे सांगितलं ना, अशा ॲड करून सांगा मला की सर मला एवढ्या जागा आहेत, म्हणजे समांतर आरक्षणच्या एवढ्या जागा येतात सर मला, आणि टोटल एवढ्या जागा येतात, माझं नाव ABC आहे आणि माझे मार्क एवढे आहे, असं कमेंटमध्ये टाका. मी थोडक्यात तुम्हाला अंदाज देऊ शकतो सिलेक्शनचा रेशो काय तुमचा असू शकतो किंवा किती % चान्सेस तुमचे असू शकतात. सो आता पुढची जी प्रोसेस असणार ना, आता तुम्हाला मी पुढची प्रोसेस काय असते, निवड आणि प्रत्यक्ष यादी जाहीर होणार. अंदाजे अपेक्षित आहे 7 दिवसातच तुमची निवड यादी प्रत्यक्ष यादी येण्याची शक्यता आहे. 7 दिवसात आल्यानंतर त्याच्यानंतर परत पुढे 10 दिवसामध्ये तुमचं DVचे पण लगेच नोटीस येऊ शकते, आणि सगळी प्रोसेस होऊन नियुक्तीला कदाचित 1 महिन्यापर्यंत हे फायनल सगळं होऊन जाऊन तुमची नियुक्ती पण तुम्हाला मिळू शकते. आता यामध्ये थोडा एक मुद्दा आहे ऑप्टिंग आउटचा म्हणा. आता इथे ऑप्टिंग आउट ऑप्शन येत नाही खरं म्हणजे. इथे विद्यार्थ्यांनी DVला जर नाही गेलं तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना लगेच बोलवलं जातं किंवा त्यांचा DV करून घेतला जातो. सो तुमच्यापैकी सगळ्या विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी इतरत्र कुठे सिलेक्शन झालं असेल तर त्या विद्यार्थ्यांना तुम्ही मेसेज देऊ शकता किंवा त्याच्यावर तुम्ही सेपरेट बोलतो आहोत, व्हिडिओ अपेक्षित असं मला कमेंटमध्ये सांगा, याच्यावर व्हिडिओ पण घेतो. आणि विद्यार्थ्यांना ऑप्टिंग आउटचा ऑप्शन BMCने दिला तर वेल अँड गुडच आहे, नाहीच दिला ते जनरली देत नाही सरळ सेवा IBPS आणि TCS. तो विचार करूया आपण, नाहीच दिला तर DVला जर नाही गेला तर प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना संधी मात्र नक्की मिळणार आहे. सो याबद्दल मला कमेंटमध्ये कळवा, आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवत पण चला.
म्हणजे तुमच्या काय अप्रिशिएशनने आम्हालाही बरं वाटतं, चांगलं वाटतं आणि अजून आम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायला आवडत असतं. सो ह्या व्हिडिओमध्ये इतकंच आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला अंदाज दिलेला आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा आणि काही शंका असेल तर आमच्या टीमला कॉल करून विशेष माहिती तुम्ही घेऊ शकता. ओके, तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.